इराण इस्रायल या संघर्षामध्ये आता अमेरिकेनेही उडी घेतली असल्यामुळे हा संघर्ष चिघळणार हे निश्चित झालं आहे। यातच आता इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा आपला निर्णय जाहीर केला आहे। इराणच्या कायदेमंडळाने याला मंजुरीसुद्धा दिल्याचं समजतं आहे। या सगळ्यामुळे इराण आता संपूर्ण जगाला वेठीस धरण्याची शक्यता तयार झाली आहे। नेमकी ही सामुद्रधुनी आहे कुठे, याचं सगळ्यात संपूर्ण जागतिक व्यापारामध्ये नेमकं महत्त्व काय आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, भारत या सगळ्याला तयार आहे का, ह्याचीच चर्चा आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी हर्षद वैद्य हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आधी या सगळ्या विषयाला हात घालण्यापूर्वी आपण पहिले समजून घेऊया सामुद्रधुनी म्हणजे काय। तर दोन सागरांना, दोन समुद्रांना, दोन मोठ्या जलाशयांना जोडणारा पाण्याचा एक अरुंद पट्टा म्हणजेच सामुद्रधुनी। यातून दोन जलाशय एकमेकांशी जोडले जातात आणि वाहतुकीसाठी मार्ग खुले होतात। जसं भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये पार्कची सामुद्रधुनी आहे, तसंच इराणचा आखात आणि ओमानचा आखात या दोघांना एकमेकांना जोडणारी ही होर्मुझची सामुद्रधुनी आहे। याच संपूर्ण प्रदेशामध्ये असलेल्या होर्मुझ बेटावरून या सामुद्रधुनीला नाव मिळालं आहे। ह्या ओमानच्या आखातातून हा मार्ग पुढे अरबी समुद्रात जात असल्यामुळे हा आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी खूप महत्त्वाचा मार्ग ठरतो। या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या उत्तरेला इराण आहे, तर दक्षिणेला ओमान आणि संयुक्त अरब एमिरेट्स म्हणजेच UAE हे देश आहेत। या देशांची नावं जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल हे सर्वच देश खनिज तेल उत्पादक देश आहेत। त्यामुळे खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांच्या वाहतुकीसाठीचा, व्यापारासाठीचा हा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात व्यस्त असा मार्ग आहे। आता या संपूर्ण मार्गाचा वापर करत कुठले देश निर्यातीसाठी याचा मार्गाचा वापर करतात हे जर आपण बघितलं तर सौदी अरेबिया, कुवेत, इराक, इराण, संयुक्त अरब एमिरेट्स, ओमान हे सर्वच देश या संपूर्ण सामुद्रधुनीचा वापर त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी करतात, खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या निर्यातीसाठी करतात। इराण तर संपूर्णपणे याच आखातावरती आपल्या खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या निर्यातीसाठी याच आखातावरती अवलंबून आहे किंवा याच सामुद्रधुनीवरती अवलंबून आहे। याच्यामुळेच आता ह्या सगळ्यावरती या संपूर्ण सामुद्रधुनी बंद झाल्याचा फटका हा या खनिज तेलाच्या वाहतुकीवरती होणार आहे। कारण जगातील सगळी खनिज तेलाच्या आणि नैसर्गिक वायूची वाहतूक होते, त्यामधली 20% वाहतूक, फक्त 20% वाहतूक ही ह्याच सामुद्रधुनीतून होते। त्याच्यामुळे या सगळ्याचाच फटका संपूर्ण जगाला बसणार आहे। खनिज तेलाच्या किमती वाढल्यावरती लगेच वाहतुकीच्या किमती वाढतात, पेट्रोल डिझेल वाढतं, त्याच्यामुळे इंधनांच्या किमती भडकतात, त्याचा परिणाम वाहतुकीवरती होतो आणि सगळ्या जगामध्ये महागाईचा भडका उडण्याची शक्यता निर्माण होते। असं ह्या सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे होण्याची शक्यता आहे। आता ह्याचा फटका कुणाला बसू शकतो, तर ह्या सगळ्या ह्याच्यामधनं पहिले बघणं महत्त्वाचं ठरेल की ह्या सामुद्रधुनीतून कुठले देश आपली खनिज तेलाची आयात आणि नैसर्गिक वायूची आयात करतात ते। तर भारत, चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान हे सगळे महत्त्वाचे देश ह्याच सामुद्रधुनीतून आपली खनिज तेलाची आणि नैसर्गिक वायूची आयात करतात। काही प्रमाणात युरोपीय देशसुद्धा याच समुद्रधुनीतून आपली ही नैसर्गिक तेल आणि खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची आयात करत असतात। त्याच्यामुळे या सर्व देशांना ह्याचा फटका बसू शकतो। उपलब्ध माहितीनुसार ह्याचा सर्वात जास्त फटका चीनला बसू शकतो। ह्याचं कारण असं, इराणकडून जे सगळं नैसर्गिक वायू आणि खनिज तेल निर्यात होते त्याची तब्बल 90% निर्यात ही फक्त चीनला होते। त्याच्यामुळे याचा फटका चीनला जास्त बसू शकतो। आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे। संयुक्त राष्ट्राच्या नियमांनुसार प्रत्येक सागरी किनारपट्टी असलेला देश त्याच्या किनारपट्टीपासून फक्त 12 नॉटिकल मैल एवढ्याच अंतरावरती नियंत्रण ठेवू शकतो। तेच बंधन इराणला सुद्धा लागू आहे। ह्या होर्मुझच्या सामुद्रधुनीचा सर्वात अरुंद जो पट्टा आहे त्यावरतीही काही भागावरती इराणचं नियंत्रण आहे, तर काही भागावरती ओमानचं नियंत्रण आहे। इराण फक्त आपल्याच भागातल्या संपूर्ण त्यांच्या अखत्यारीत जो भाग येतो त्याच भागावरती नियंत्रण प्रस्थापित करू शकतो किंवा तोच भाग फक्त बंद करू शकतो। ओमानच्या भागावरती त्यांचं काहीही नियंत्रण नाही। त्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता तयार झाली आहे। तरीसुद्धा याचा फटका मोठ्या प्रमाणावरती बसू शकतो, कारण एकूणच खनिज तेलाच्या वाहतुकीवरती याचा परिणाम होईल, ती महाग होण्याची शक्यता आहे। आणि त्याच्यामुळे सगळ्याच भागांमध्ये, सगळ्याच ठिकाणी इंधनांच्या किमती भडकून महागाईचा धोका तयार झाला आहे। आता या सगळ्या सिनारिओमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच, तो म्हणजे भारत याला तयार आहे का।
तर हाच प्रश्न देशाचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांना जेव्हा विचारला गेला तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं आहे की भारत या सगळ्याला तयार आहे. भारत सरकारची अशी योजनाही पण तयार आहे की या सगळ्या गोष्टींचा फटका भारताला कमीत कमी बसेल अशी योजनासुद्धा भारत सरकारची तयार आहे आणि त्यानुसार भारत सरकार कामसुद्धा करतो आहे असं त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे. त्याच्यामुळे भारताला याचा कमी फटका बसेल असा भारत सरकारचा दावा आहे. एकूणच संपूर्ण परिस्थिती आता गंभीर बनत चाललेली आहे. आपल्याकडे एक संस्कृत सुभाषित आहे, युद्धस्य कथा रम्या. म्हणजे आता युद्धाच्या कथा या आपल्याला रमणीय वाटत असतात, पण आता युद्ध आपल्या उंबरठ्यावरती येऊन ठेपायला लागला आहे. आता नेमकं खरंच युद्ध भडकणार का, हा संघर्ष अजून चिघळणार का आणि खरंच संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काळच ठरवेल. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.